करण्यासाठी कुटुंबाचे सदस्य जे असतात त्यांचा काय रोल आहे याच्याबद्दल चर्चा झाली पहिल्या दिवशी. अतिशय उत्कृष्ट हेल्दी प्रकारची आणि उपयुक्त प्रकारची ही चर्चा झाली. आपण सर्वांनी ती ऐकली असेलच. नंतर दुसऱ्या दिवशी श्री सिंगाडे सर आपले पाहुणे होते, वक्ते होते. त्यांनी बऱ्या वाईटाच्या कल्पना याबद्दल आपल्या सर्वांशी त्या विषयावर चर्चा केली. आणि बऱ्या वाईटाच्या कल्पना हा जो विषय आहे हा सुद्धा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण कोणत्या गोष्टीला चांगली म्हणतो, कोणत्या गोष्टीला वाईट म्हणतो, त्यावर आपली जी पुढची कार्यप्रक्रिया जी आहे किंवा कार्यकर्तृत्व आहे हे त्याद्वारे निश्चित होत असते. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या बऱ्या वाईटाच्या कल्पना ह्या कशा प्रकारच्या आहेत, कशा असायला पाहिजे त्याबद्दल कालच्या दिवशी आपण त्याच्यावर चर्चा केली. अतिशय उत्कृष्ट ही चर्चा झाली. अतिशय फलद्रूप होणारी ही चर्चा होती. सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व काल आपल्या समोर या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित होतं. आणि आता राहिलेले दोन विषय जे होते आपले ते आज आपण आजच्याच दिवशी संपवणार आहे. ते आहे कृतज्ञता, ग्रेटफुलनेस. म्हणजे आपल्याला जीवनात जे काही मिळत असते किंवा प्राप्त करतो आपण, विद्यार्थी असताना किंवा माणूस म्हणून असताना जे काही आपल्याला मिळत असते त्याबद्दल आपण कोणत्या तरी शक्तीचे किंवा कोणाचे तरी आभार मानले पाहिजे. अशा विषयाला स्पर्श करणारा हा विषय आहे कृतज्ञता. म्हणजे जे काही मिळालं ते कधी कधी आपला गैरसमज होतो की मी प्रयत्न केले म्हणून मिळाले. प्रयत्न तर आवश्यक असतातच, पण त्यामध्ये कोणती तरी शक्ती त्याच्यामध्ये काम करत असते. कोणीतरी आपला जीवलक जो आहे, आपला हितचिंतक जो आहे त्यासाठी अनुकूल असतो. तो आपल्याला कळत न कळत आपल्यासाठी एक सोयीचं वातावरण किंवा सोयीचं परिस्थिती सभोवताली निर्माण करतो. तर त्याचा सहभाग असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. अशा प्रकारे आपण कोणाचे तरी आभार मानले पाहिजे जे काही आपल्याला मिळते आणि त्याच्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे. असा हा विषय आहे कृतज्ञता. हा विषय आज घेऊन येतील या शाळेचे माजी प्राध्यापक उपप्राचार्य श्री एस पी गिंगे सर. अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आपल्याशी तो विषय चर्चा करतील. त्यानंतर हा विषय पहिला विषय हा पाऊण तास चालेल जवळजवळ सुरू झाल्यानंतर. आणि त्यानंतर पुढचा पाऊण तास हा शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर बोलणार आहे. या संस्थेचे माजी प्राचार्य, आजचे संचालक व एक आदर्श शिक्षक या शाळेचे जीएस पर्यावरणाचे श्री पी खर्चे सर आमचे मार्गदर्शक हे या विषयावर आपल्याशी बोलतील. कारण विद्यार्थ्याचा विकास करतो म्हटलं म्हणजे त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता सुद्धा योग्य पद्धतीचे असल्या पाहिजे. तेव्हाच तो आपलं अभ्यासाचं काम जे आहे किंवा व्यक्तिमत्व विकासाचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने पार पाडू शकेल. तसे हे सुंदर दोन विषय आज आपल्याला घ्यायचे आहे, कमी वेळामध्ये घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला कार्यक्रमाला लवकर सुरुवात करायची आहे. तर मी परत एकदा विनंती करतो की बस स्टॉपवर किंवा त्याल्या परिसरामध्ये जर कुठे पालक असतील तर त्यांनी सभा मंडपात यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली जागा घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना बस असेल तर पूर्वी 5 किंवा 10 मिनिट आधी आपण शांततेने उठून जायचं आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता. पालकांनी ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला या परिसंवादाला तेवढा चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून सुद्धा मिळाला. बरेचसे विद्यार्थी आपली बस असताना सुद्धा थांबून त्यांनी ही पूर्ण चर्चा ऐकली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी हा खरोखर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आपला या परिसंवादाचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदूच आपला विद्यार्थी आहे. आणि त्यासाठी ही शाळा आणि आपण सर्व लोक एक विशेष प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण उपस्थित राहावं आणि यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम या शाळेमध्ये जेव्हा आयोजित होतील आणि जेव्हा केव्हा आपल्याला निरोप येईल किंवा आवाहन केलं जाईल तेव्हा आपण आपल्या कामाची व्यवस्था लावून किंवा ऍडजस्टमेंट करून आपण हजर राहावं. कारण त्याच्याशिवाय आपण जे काही आयुष्यामध्ये सर्व काही करतो पालक म्हणून हे सर्व आपल्या मुलांच्या विकासासाठी करतो. आपली व्यस्तता भरपूर असते. आपल्याला कामं असतात, आपल्या व्यवसायानिमित्त, आपल्या शेतीनिमित्त, आपल्या नोकरीनिमित्त. आपण सहज म्हणतो की आपण जाऊन तिथे काय करायचं. जातात मुलं शाळेमध्ये शिकतात,
व्यवस्थित चालू आहे. परंतु हे सर्व आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठे काय कमी पडते आहे, कुठे काय आपल्याला थोडंसं बूस्ट करता येईल किंवा त्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे आपल्याला वाढ करता येईल एवढा अनुभव आपल्या काठीशी असतो वयानुसार आलेला. मुलांना तेवढं कळत वळत नसते त्या बाबतीमध्ये. म्हणून आपण प्रत्येकाने या अशा कार्यक्रमांना अर्जवून उपस्थित राहिलं पाहिजे. दरवर्षी गॅदरिंगच्या पूर्वी एक दिवस आपली एक पालक सभा होत असते. त्यामध्ये आपण सर्व पालकांना निमंत्रित करत असतो. बरेच जण हजर असतात, परंतु याला जी उपस्थिती आहे ती वाढली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. आणि तेव्हाच आम्ही आपल्या पाल्यांसाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगलं काम करू शकू असा आमचा मानस आहे. आम्ही सतत या गोष्टीवर विचार करत असतो, कारण शाळा आणि शिक्षणाची जी पद्धत बदलली, आता परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे. तुमचे मुलं दरवर्षी तर प्रत्येक वर्गामध्ये पास होताना तुम्हाला दिसतात, चांगल्या मार्काने पास होताना दिसतात, परंतु जेव्हा ते एखादा व्यवसाय करायला जातात किंवा एखादा जॉब मागायला जातात, नोकरी मागायला जातात, तर त्यांना संधी मिळत नाही, त्यांचं सिलेक्शन होत नाही, त्यांची निवड होत नाही. तर हे जे कागदावर जे चित्र आपल्याला दिसते ते खरं चित्र नाही आहे किंवा ते तेवढंच उपयुक्त नाही आहे. आपण त्याच्यावरच समाधान मानतो की माझ्या मुलाला 50% मिळाले, 60% मिळाले, 70% मिळाले, पण ते कसे मिळाले, काय मिळाले याच्यावर थोडासा विचार करणं आपण आवश्यक आहे. आणि तो ज्ञान संपन्न किती झाला, कौशल्य त्याच्यामध्ये किती वृद्धिंगत झालं, ह्यावर अवलंबून आहे की तो त्याचं करिअर कसं करणार आहे. आणि हा आमचा सतत प्रयत्न आहे, कारण आम्हाला या गोष्टीची नेहमी चिंता असते की दररोज वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल, जर उपस्थितीत राहत असतील तर आम्ही जेव्हा शिकवतो त्यांचं आमच्याकडे किती लक्ष असते, शिकवल्यानंतर त्यावर जे काही गृहपाठ करायचे असतात किंवा जे काही कार्यकृती करायची असते ते कोणत्या प्रमाणे कशा प्रकारे ते करतात, किती सिरियसली करतात, किती टाइम बाउंड याच्यामध्ये ते करतात, या गोष्टीला महत्व आहे. ह्या गोष्टी अतिशय चिंताजनक आहे. तुमच्याशी जर याच्यावर विस्तारानं जर बोलतो म्हटलं तर काही मुलं फक्त शरीराने शाळेमध्ये येतात, फार कमी बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी आहेत की ते ह्या सर्व प्रक्रिया अगदी तंतोतंत व्यवस्थित लक्ष देऊन करतात. तर अशा ह्या भरपूर समस्या आहे आणि या समस्याचं निवारणासाठी आपण हे परिसंवाद आयोजित केलेला आहे. पाहुण्यांचं आगमन होत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचं आणि या शाळेतील वरिष्ठ शिक्षकांचं आगमन झालेलं आहे, त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजचे प्रमुख वक्ते जे आहे पी खर्चे सर आणि एस व्ही किनगे सर हे स्थानापन्न झालेले आहे स्टेजवर. तसेच या शाळेचे प्राचार्य श्री पी डी इंगळे सर, उपप्राचार्य श्री बोरसे सर, ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम, प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका तळोले मॅडम आणि किनगे मॅडम हे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. विस्तारानं मी तुमच्याशी आधी बोललोच. तर अशा प्रकारे सर्व स्थानबद्ध झाल्यानंतर या आजच्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाची शेवटाची सुरुवात जी आहे आपण ही या सभेची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने करू. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सरस्वती पूजन करावं. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे. आजचे प्रमुख वक्ते श्री पी खर्चे सर, एस व्ही किनगे सर, त्यांच्या सोबतच आहेत प्राचार्य श्री इंगळे सर, श्री बोरसे सर, पाटील मॅडम, तळोले मॅडम, किनगे मॅडम, या सर्वांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे. आजच्या या अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने करूया. आजचे 2 विषय आहे, मी पुन्हा सांगतो. आजच्या चर्चेसाठी वक्ते जे विषय हाताळणार आहे ते 2 विषय आहे. कृतज्ञता, ग्रेटफुलनेस, हा या विषयावर
जे वक्ते बोलणार आहेत ते म्हणजे या शाळेचे माजी प्राध्यापक, माजी उपप्राचार्य श्री SV किनगे सर. नंतर यांचं जे मार्गदर्शन आहे जवळजवळ 1 तास चालेल आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये विषय आहे शारीरिक व मानसिक आरोग्य, फिजिकल अँड मेंटल हेल्थ या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे आमचे संचालक माजी प्राचार्य श्री PP खर्चे सर. दोघेही उपस्थित झालेले आहेत. सरस्वती पूजन होत आहे मान्यवरांच्या हस्ते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे. फोन थोडा बाजूला होतो, त्या बाजूला राहायला पाहिजे. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे. आजच्या या परिसंवादाची सुरुवात अतिशय शुभ गोष्टीने आपण करत आहोत. विद्येचे दैवत सरस्वती मातेचे पूजन आणि सुरुवात होत आहे. सर तुम्ही पण एक मिनिटासाठी सरस्वती पूजन झालेले आहे. नंतर सत्कार समारंभ. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत श्री SV किनगे सर व PP खर्चे सर यांचे स्वागत आपल्याला करायचे आहे. श्री PP खर्चे सर यांचे स्वागत या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पिडिंगळे सर शाल श्रीफळ व रोपटे देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री PP खर्चे सर या शाळेचे माजी शिक्षक, माजी प्राचार्य व सध्याचे संचालक असलेले. गणित आणि विज्ञान तसेच इंग्रजी व मराठी भाषेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षक असताना भरपूर भरघोस प्रकारचे मार्गदर्शन केले. प्राचार्य म्हणूनही त्यांचा काळ अतिशय उत्कृष्ट आहे. आमच्या DS परिवाराचे ते प्रेरणास्रोत आहे, एक स्फूर्तीझरा आहे. नवीन नवीन उपक्रमाच्या सहाय्याने शिक्षक व विद्यार्थ्यांचे मध्ये शैक्षणिक व व्यक्तिगत समृद्धता व विकास कसा घडवून आणावा याबद्दल ते सकारात्मक पद्धतीने नेहमीच मार्गदर्शन करत असतात. विविध विषयांमध्ये त्यांचा हातखंड आहे. अगदी भाषा विषय असो, सामाजिक शास्त्र असो, विज्ञानासारखे विषय असो की गणितासारखा विषय असो, अगदी ते स्वतःहून त्याचा अभ्यास करून म्हणजे केवळ करण्याचे निर्देश देत नाही तर स्वतः त्याचा अभ्यास करून स्वतः पहिले आत्मसात करून मग कसं करायचं हे सांगण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. तर अशा प्रकारचे वक्ते आज आपल्या समोर आहेत. आपल्या सर्वांचे परिचित आहे, परंतु त्यांचा हा विशेष परिचय करून देणं मला आवश्यक आहे. आम्हा सर्वांचे ते शिक्षक सुद्धा आहेत. त्यांचं जे मार्गदर्शन आहे उत्तरार्धाच्या शेवटच्या वेळामध्ये होईल, शारीरिक व मानसिक आरोग्यता. नंतर आजचे जे पहिल्या वर्गामध्ये जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ती श्री SV किनगे सर. SV किनगे सरांचे स्वागत जे आहे प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ दीपाली मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ व सुंदर हिरवेगार रोपटे देऊन त्यांचे स्वागत मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री किनगे सर माजी उपप्राचार्य व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी येथे काम केलेलं आहे. अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे ते धनी आहेत. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावं, विद्यार्थ्यांनी नेहमी ज्ञान समृद्ध व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे याबद्दल ते नेहमीच वर्गातही विद्यार्थ्यांशी बोलत होते. नेहमी चर्चांमध्ये त्यांचा केंद्रबिंदू हाच असायचा.
आणि याबद्दल ते सतत चिंतन करतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना एक विशेष आवड आहे आणि या शाळेबद्दल त्यांना एक विशेष आपुलकी आहे. आणि जेव्हा केव्हा या शाळेला गरज असते, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते, त्यांच्या सल्ल्याची गरज असते, त्यांच्या सहभागाची आवश्यकता असते, जेव्हा केव्हा त्यांना या शाळेने म्हटलं तेव्हा त्यांनी अगदी स्वयंस्फूर्तपणे अगदी जास्तीत जास्त वेळ देण्याची त्यांची मानसिकता आहे. आज रोजी ते आपल्या शाळेमध्ये एक सल्लागार किंवा समन्वयक म्हणून काम करत आहात. शिक्षकांना सतत प्रभावित करणे किंवा त्यांना उद्दीपित करणे चांगलं काम करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय करता येईल याबद्दल ते सतत चिंतन करत असतात आणि अतिशय शांतशील भाषेमध्ये ते काम करून घेण्याची कोणाकडून त्यांची शैली आहे. विशेषतः ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये ग्रंथालयाची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण वाचनापासून आपण आजकाल फार दूर जात आहोत. त्यामुळे त्यांचा आग्रह आणि अट्टाहास नेहमी असतो की मुलांनी पुस्तकं वाचली पाहिजे. त्यामुळे ग्रंथालयाच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे उपक्रम ते नेहमी राबवतात आणि तशा सूचना करतात. तर अशा प्रकारे आज हे 2 सेशन आपले होणार आहे. तर या पहिल्या सेशनची आपण सुरुवात करूया. त्याचा विषय आहे कृतज्ञता, ग्रेटफुलनेस. आणि आजचे आपले वक्ते आणि मार्गदर्शक आहेत श्री एस विकिनगे सर. तर हे सेशन चालू करण्यापूर्वी मी खर्चे सरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. विद्येची देवी सरस्वती, महाराष्ट्रामध्येच नव्हे संपूर्ण भारतामध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी रोपटं लावणाऱ्या सावित्रीदेवी, ज्योतिबा फुले आणि सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, जगण्याचा अधिकार, चांगलं लाईफ जगण्याचा अधिकार देशाला देणारे डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जे आपले महाराष्ट्र भूषण आहे, या सगळ्यांच्या स्मृतींना वंदन करतो आणि मी माझे 2 शब्द सुरुवात करतो. त्याआधी आपण सर्व पालक मंडळी आहात, स्त्री पुरुष, विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, या सगळ्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा आभार मानतो, धन्यवाद देतो की आपण आपला वेळ देऊन इथे आलात आणि आपल्या पाल्यांच्या विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काहीतरी आपल्याला आपल्याकडूनही प्रयत्न होणं गरजेचं आहे. शाळा, त्यांचे शिक्षक, अभ्यासक्रम या माध्यमातून तर त्यांचं परीक्षा होते, त्यांची गुणवत्ता जोखली जाते, हे सगळं होतं, पण त्यासोबतच विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्याच्या सवयी आणि एकूणच त्याचं करिअरची दिशा, या दृष्टीनं हा प्रयत्न आम्ही केलेला आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला एक योग्य दिशा मिळाली पाहिजे. मग विविध वक्त्यांच्या विविध विषयांवर आपल्याशी चर्चा करणे हा या एकूणच आयोजनाचा हेतू आहे. मित्रांनो, माझ्याकडे आलेला विषय कृतज्ञता. कृतज्ञता या शब्दाचा अर्थ पहिलाच त्याचा आभार, धन्यवाद, इंग्रजीमध्ये ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस असे याला पर्यायी शब्द आहेत. या शब्दाची गाठ मला आठवते, कृतज्ञता या शब्दाची गाठ आमची पहिली पडली होती ते इयत्ता 4थी मध्ये. विरुद्धार्थी शब्द जोडाक्षर शिकवल्या जायची आणि आम्हाला गुरुजींनी कृतज्ञता त्याच्या विरुद्ध कृतज्ञता असं आम्हाला शिकवलं. कृतज्ञता आणि कृतज्ञता त्याच्या विरुद्ध. बरेचदा आमचा आणि आमच्या मित्रांचा सुद्धा गोंधळ व्हायचा. कृतज्ञता
हा चांगला गुण आहे का? कृतज्ञता हा चांगला गुण आहे? इकडचं तिकडे तिकडचं तिकडे होण्याची दाट शक्यता होती. बऱ्याच मुलांच्या मध्ये ते व्हायचं. मग ते कृतज्ञतेला कृतज्ञता म्हणायचे, कृतज्ञतेला कृतज्ञता म्हणायचे. हा गोंधळ बहुधा बऱ्याच लोकांचा झाला असेल, आपल्या झाला असेल, माझा तो अनुभव आहे. पण नंतर पुढे पुढे जसं समजायला लागलं तसं कृतज्ञता हा गुण एक दैवी गुण आहे माणसामध्ये असलेला. या गुणाची अभिव्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून झालेली आहे, होत असते आणि होत राहणार आहे. पण आपल्याला कोणी मदत केली, आपल्यासाठी खूप मोलाचं काम कोणी केलं, तर आपण त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो योग्य शब्दामध्ये, कृतींनी. आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या कृतज्ञतेची भावना त्याच्यापर्यंत पोहोचली की तो समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमच्याबद्दल त्याची अधिक चांगली भावना होते. मुळातच असते म्हणून तो तुम्हाला मदत करतो. पण तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली की तो पुन्हा तुम्हाला अधिक मदत करण्यासाठी तत्पर होतो, तयार होतो. तुमच्याबद्दल त्याची भावना बदलते, अधिकची वृद्धिंगत होते. असा हा कंटेजियस, संसर्गाने पसरणारा हा गुण आहे. आणि कृतज्ञता व्यक्तीच्या मनोविकासाच्या मार्गावरील एक महत्वाची देणगी आहे माणसाला मिळालेली. तसं काही संशोधकांनी प्राण्यांमध्ये सुद्धा कृतज्ञता असते हे प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे. पण त्याला मर्यादा असते. प्राण्यांची व्यक्त करण्याची पद्धती प्राण्यांना समजत असेल, माणसांना काहीच लोकांना जी संवेदना तेवढी ज्यांची विकसित झाली असते तशाच लोकांना प्राण्यांची कृतज्ञता समजू शकते. पण मनुष्य एकमेव असा प्राणी आहे की जो त्याच्या अंगी असलेल्या ईश्वरदत्त सद्गुणांची अभिव्यक्ती करू शकतो. करतोच असे नाही, पण करू शकतो. आणि ही जी पॉसिबिलिटी आहे, ही शक्यता जी आहे, तीच आपल्याला प्रत्यक्षात आणणं गरजेचं आहे. मुलांच्या दृष्टीने त्याचा आपण विचार करणार आहोत. आभार कृतज्ञता मानायची तर कुणाची मानायची? सुरुवात कुणापासून करायची? तर मला वाटते सर्वात पहिले आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे. कारण मनुष्य जन्म दिला, खूप मोठी संधी, खूप मोठी पॉसिबिलिटी, शक्यता, संभावना, हिंदीमध्ये एक शब्द आहे त्याला. आपल्या जीवनामध्ये खूप मोठी संभावना आपल्याला मानवी जन्म देऊन ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. संभावना कोणची? मुक्तीची, मोक्षाची. मानवी जन्मातच फक्त मोक्ष शक्य आहे असं आपली शास्त्र सांगतात. मग ही संभावना आपल्यामधली आपल्याला जोखता आली पाहिजे आणि ती संभावना पूर्तीकडे जाता आलं पाहिजे. या दृष्टीनं आपण कृतज्ञता आणि त्याच्या सोबत इतर जे दैवी गुण आहेत त्यांच्यावर थोडा वेळ चर्चा करून मग विद्यार्थ्यांच्याकडे वळणार आहोत. लहान मुलं जन्मतःच अगदी ईश्वराचं स्वरूप असतात, निरागस असतात, निर्विकार असतात. मग निरागसता आणि निर्विकारता आपण खूप प्रयत्न करून मिळवतो म्हटलं तरी शक्य होत नाही. जी मुलांमध्ये उपजतच असते, लहान मुलांमध्ये. आणि मग ती मुलं आपल्यासोबत राहता राहता वाढता वाढता 2-2.5 वर्षाची असेपर्यंत ते फुल निरागस असतात, पूर्ण ईश्वर स्वरूप असतात. मग हळूहळू एक एक आवरण त्यांच्यावर चढत जातं. माझा तुझा, त्याचा, मला 2 पाहिजे त्याला 3 पाहिजे, मला कमी दिलं त्याला जास्त दिला, हा भाव त्याच्यात तयार होतो. स्वार्थ आणि अनेक दुर्गुण हळूहळू त्याला चिकटायला लागतात. जसा असा मोठा होत जातो
तसा तो अभ्यास करतो, त्याचं करिअर करतो, अभ्यासात चांगले गुणही मिळवतात बहुसंख्य बरेच विद्यार्थी, त्यांचं कौतुकही होते, त्यांनी चांगलं करिअर केलं, चांगलं सद्गुणी जीवन जगायला लागला की आई वडिलांनाही आपण धन्य झाल्यासारखं वाटतं. मग आता हा मुलगा जसा मोठा होत जातो, मुलगा मुलगी हा व्यक्ती माणूस, तसा त्याचं मन जे आहे जन्मताच तो मन आणि श्वास घेऊन जन्माला आहे. हे शरीर, मन आणि श्वास, आणि हे सगळं चालवणारी जी शक्ती आहे ती चैतन्य शक्ती त्याच्यामध्ये असते. मग ती चैतन्य शक्ती त्याचं शरीर चालवते, पालन पोषण होते, मोठं होते, त्याचं सहकार्य त्याला आई वडिलांचं मिळतं, परिसराचं मिळतं, भावा बहिणींचं मिळतं, गावाचं मिळतं, गल्लीचं मिळतं, सगळ्या गोष्टींचं, आसपास असलेल्या कुत्रा मांजर पोपट यांचं सुद्धा मिळतं. आणि त्यातून ते मूल अलग अलग भावनांनी वाढत जातं, अलग अलग गोष्टी शिकत जातं आणि एकेका त्याच्या शब्दसंग्रहामध्ये अनुभवामध्ये भर पडत जाते. पण हा बाह्य जगाचा अनुभव घेता घेता तो आंतरिक अनुभवाला दुरावत जातो आणि या आंतरिक अनुभवाला दुरावत जाणे आणि तो दुरावतो हे सुद्धा त्याला कळत नाही. त्यातली एक परत मेघ अशी आहे की आपण काहीतरी खूप चांगलं गुण घेऊन जन्माला आलो, पण आपण जसं वाढून झालं तसं त्या गोष्टीला आपण दुरावून राहिलो आहे. जे ईश्वरी गुण आहे, दैवी गुण आपल्यामध्ये आहे, त्याच्यावर आपण दुर्गुणांचं आवरण पडू देऊन राहिलो, याची जाणीव त्याला नसते. मग माणसाला बुद्धी दिलेली आहे विचार करण्यासाठी, भावना दिलेल्या आहेत, मन आहे, त्या मनाला आवरण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे. या विवेकाचा वापर प्रत्येक कृती करताना आपल्याला करता आला पाहिजे. जागरूकता असा एक शब्द आहे. आपण सातत्यानं जागरूक असलं पाहिजे की मी काही गलत करतो का, मी काही चुकीचा विचार करून राहिलो का, माझ्या हातून घडणारी कृती माझ्या मनात असलेल्या विचाराचं फलित आहे, विचाराचं रूपांतर आहे. मग माझ्या मनामध्ये चुकीचे विचार येत असतील, वाईट विचार येत असतील, तर कृतीचं तसंच घडेल, कारण विचाराचं रूपांतर कृती आहे. त्यामुळे आपल्या मनाला नियंत्रित करणारी जी बुद्धी आहे, विवेक आपण म्हणतो त्याला, बुद्धीची जी क्षमता आहे, निरक्षर विवेक, योग्य अयोग्य काय याची निवड करणे. पण निवड करण्याची संधी आपल्याला आहे, निवड करण्याचं साधन आपल्याजवळ आहे, तरीही आपण निवड करत नाही, कारण आपण बेहोशीत. आपल्या आसपासची जी माया आहे ही माया आपल्याला बेहोश करते, त्याच्यात गुंतवते आणि इकडून आपण दुरावत जातो. कळतही नाही हे केव्हा घडते, पण घडते. आणि जेव्हा घडते तेव्हा गात्र गलित झालेले असतात. ही मानवी जीवनाची एक शोकांतिका म्हटलं तरी चालेल. पण परमेश्वरांनी एक गोष्ट केलेली आहे की हे सगळं जाणून घेण्याची बुद्धी, विवेक क्षमता, चांगलं विचार, भावना, चांगले सद्गुण आपल्यामध्ये दिलेले आहेत आणि ते माणसांमधले ते सद्गुण चमकविणे, जागृत करणे, ह्याचं कार्य आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेने, गुरु परंपरेने होत आलेलं आहे. आणि आपण बरेचसे लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल, वेगवेगळ्या प्रकारच्या सांप्रदायिक साधना करत असाल, गुरूंचे आदेश शिरसावंदे मानून त्याप्रमाणे वागत असाल, ऍटलिस्ट प्रयत्न तरी करत असाल, कारण प्रयत्न करणे आपल्या हाती आहे, फलित आपल्या हाती नाही असं म्हटलं जातं की कर्म करताना फळाची अपेक्षाही करू नये असंही सांगितलेलं आहे गीतेमध्ये. मग ठीक आहे, हे थोडस तत्वज्ञानाकडे आपण जाऊन लागलोय, पण मला आपल्या आलेल्या माझ्या जाणकार पालकांसाठी करायचं आहे की आपल्याला मुलांना या दृष्टीनेही जागं करायचं आहे
की असंही बाळा काहीतरी असते, त्याला नाही समजलं तरी चालते, पण त्याच्या कानावर पडू द्या त्या गोष्टी की बाटा असं असतं. आपल्यातले सद्गुण आपल्याला वृद्धिंगत करायचे असतात, वाढवायचे असतात, त्या गुणांची अभिव्यक्ती करायची असते दैनंदिन जीवनामध्ये. मग कोणते गुण आहेत ते? जे ईश्वराने आपल्याला जन्मदत्त दिलेले आहेत, दैवी गुण म्हणतो आपण त्याला. दया, क्षमा, शांती, प्रेम, आनंद, समृद्धी, क्षमा, कृतज्ञता, संतुष्टी, साहस, सराहना. सराहना म्हणजे स्तुती. हे दैवी गुण आहेत, हे आपल्यात आहेत आणि आपण ते अभिव्यक्त करू शकतो. मग या गुणांची अभिव्यक्ती आपण जीवनात येणाऱ्या प्रसंगानुसार करत गेलो तर निश्चितच आपलं जीवन खूप चांगलं घडेल. आणि या गुणांची जोपासना करता करता, यांची अभिव्यक्ती करता करता आपोआपच दुर्गुण जे असतात, ज्याची आवरण मायेची आपल्याला चढलेली असतात, हे गळून पडत जातात टप्प्याटप्प्याने. मग दुर्गुण कोणते आहेत? जे आपल्याला अगदी घट्ट चिटकलेले आहेत. आपण जसं मोठं होत जातो तसे एक 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 येऊन चिपकत राहतात आपल्याला. मग हे चिपकन आपल्याला साफ करायचे आहे, शुद्ध बनायचं आहे, निर्मल बनायचं आहे. तुम्ही 1.5 वर्षाचे असताना, 1 वर्षाचे असताना जशी शुद्ध आणि निर्मल होता, तसं आपलं मन निर्मल करायचं. स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. ही पॉसिबिलिटी, ही संभावना मानवी जीवनामध्ये आहे. ईश्वराने आपल्यामध्ये कुठून बांधलेली आहे. फक्त आपण जेव्हा जाग होऊ तेव्हा आपल्याला ती लक्षात येईल. जागणे हाच महत्वाचा मुद्दा आहे. तर ती जागृती आपल्यामध्ये आहे का, किती प्रमाणात आहे, ती आपल्याला वाढवत न्यायची आहे. हा एक मुद्दा आहे. मग विकार आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. त्याच्यात कमी झाले की मन स्थिर होईल, म्हणजे स्टॅबिलाइज होईल. आणि ज्या प्रमाणात ते स्थिर होईल त्या प्रमाणात तुम्ही या मायेच्या जंजाळातून मुक्त व्हाल. तीच मुक्ती आहे, तोच मोक्ष आहे, जिवंतपणी शक्य आहे, असं माझ्या गुरूंनी सांगितलं. जिवंतपणी शक्य आहे. मोक्षाला पहिले मरा आणि त्याच्यानंतर हे करा, मरेपर्यंत सत्कर्म करा, असं काही जरूर नाही आहे. चांगले राहा, चांगले वागा, चांगले बोला, चांगले गुण अंगी वाढवा, चांगल्या गुणांची अभिव्यक्ती करा. आपोआपच विकार कमी होत जातात आणि तुमच्या आत्मिक स्थिती उंचावते. मग त्यातून निर्माण होतो उच्च अभिव्यक्ती करणारा समाज. मग उच्च अभिव्यक्ती करणारा समाज निर्माण होणे हे सगळ्या धर्मांचं, अध्यात्माचं उद्दिष्ट आहे. हे आपल्यासाठी, आता थोडं विद्यार्थ्यांसाठी आपण बोलूया. कृतज्ञता हा मुलांसाठी आता आपण थोडं चर्चा करूया की आपण मुलांना हे सांगितलं पाहिजे, कृतज्ञता हा गुण काय आहे. कोणी आपली काही मदत केली, तुमच्या मित्राने तुम्हाला खोडरबर दिलं वेळेवर, जेव्हा गरज होती तेव्हा, लगेच आपण त्याचे धन्यवाद मानले पाहिजे, आभार, थँक्यू. पण हे थँक्यू म्हणणं हे भावनेपासून, मनापासून आलं पाहिजे, असं वरवरच नाही पाहिजे. मग त्याचे प्रकार असतात. किंवा धन्यवाद मानणे, आभार मानणे, थँक्यू म्हणणे हे कृत्रिम नाही असायला पाहिजे. त्या शब्दाच्या सोबत तुमच्या हृदयातून आलेल्या भावनेची जोड पाहिजे. तेव्हा ते आभार, ते धन्यवाद समोरच्यापर्यंत पोहोचतील, त्याच्या हृदयापर्यंत पोहोचतील. आणि त्या धन्यवादाचा त्यालाही आनंद मिळेल, तुम्हालाही आनंद मिळेल. का मानले पाहिजे धन्यवाद, आभार का मानले पाहिजे? याचं कारण आहे की ज्या गोष्टीवर आपण सातत्यानं लक्ष देतो, ज्याच्या प्रती आभार व्यक्त करतो, कृतज्ञता, धन्यवाद व्यक्त करतो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये वाढायला लागतात. हा निसर्ग नियम आहे, कुदरती नियम आहे.
म्हणजे चांगल्या गोष्टीचं चिंतन केलं तर चांगल्या गोष्टी वाढायला लागतील. हा साधा नियम आहे. आहार घेणे जगण्यासाठी आवश्यक आहे. पुरेसा आहार घेतला पाहिजे. पण आवडते म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त खा हा विकार आहे. मग तिथे आपल्याला विवेक कमी आला पाहिजे. किती खायचं? जरुरी तितकंच खायचं. जास्ती खाल्लं तर विकार निर्माण होईल, आळस येईल. आणि आळसानंतर त्याचे मित्रबंधू सुद्धा त्याच्या सोबत यायला लागतील हळूहळू. हे घडू नये म्हणून मनापासून आभार मानले पाहिजे. हृदयाच्या तळापासून धन्यवाद द्या समोरच्याला, ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते. अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचे आपण आभार मानतो. हवा आपल्याला मोफत मिळते, कोणी द्यावी लागत नाही, उपलब्धच आहे सगळ्यांसाठी. निसर्गाने सगळ्यांसाठी सर्व भरपूर प्रमाणात दिलेला आहे, कुठेही कमतरता ठेवलेली नाही आहे. पण माणूस या कमतरतेच्या भावनेत असतो. सातत्यानं त्याला वाटते माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, माझ्याजवळ ते नाही, मला हे हवं, मला ते हवं. परवा डॉक्टरांनी हावरटपणा हा गुण सांगितला. तसं मानवी मन हावरट आहे. पण निसर्ग तुम्हाला जे देतो ते भरपूर देतो, सगळ्यांना पुरून उरेल इतकं असतं निसर्गामध्ये. पण तरी आपल्याजवळ जमा करून ठेवण्याची हे असते. कोरोना होता, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असायचा. मग ऑक्सिजनच्या सिलेंडरचा तुटवडा असताना ते ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवणे, जपवून ठेवणे, आपल्या जवळचा कोणी आला तर असू द्या, असे विचार सुद्धा झालेले असतील. पण निसर्ग तसं नाही करत. निसर्ग सगळ्यांना सारखं देतो. मग हवा, जल, अग्नी, सूर्यप्रकाश, बारिश म्हणजे पाऊस, आपले शारीरिक अवयव, आपले हात पाय, या सगळ्यांची कृतज्ञ आपण झालं पाहिजे. कारण आपलं हृदय आपल्यासाठी अव्याहत धडधडत असते, रक्त शुद्ध करत असते आणि आपल्याला जीवन जगण्यास कारणीभूत होते. आपल्या भावनांचं संचलन हृदयच करते, रक्ताचं अभिसरण हृदयच करते. मग त्याचे आभार मानले पाहिजे. दररोज सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचे आभार माना की हे ईश्वरा धन्यवाद, मला जाग केलंस. नाही तर झोपूनच राहिलो असतो तर लोकांनी लगेच 2 घंट्यात उचलून नेला. पण जागवलंस मला श्वास दिले. आता झोपेत तर श्वास तुम्ही घेतच असतात, पण मला जाग केलंस, मला नवीन दिवस दिला जगण्यासाठी, म्हणजे एक अजून काहीतरी चांगलं कर्म करण्यासाठी संधी दिली, एक दिवस दिला. आपले खूप खूप आभार हे परमेश्वरा. हे मुलांना आपण शिकवलं पाहिजे. आई मुलांसाठी स्वयंपाक करते, हाताला चटके खाते भाकरी टाकताना, स्वयंपाक करताना. पण तिचे आभार कधी कोणी मानते का? या मुलांनी कधी आईचे आभार मानले काय? आई थँक्यू. पण ते गृहीत धरलेलं असते, सगळे गृहीत धरतात. कोणता नवरा आपल्या बायकोला असं म्हणत नाही की धन्यवाद, तू आज मला चांगलं स्वयंपाक करून वाढायला दिला, मी आपला आभारी आहे. नाही, याला तर वाटते मी भारी आहे. आभार कशाचा आला? त्याला काय झालं? त्याचं कामच नाही ते करणं. केलं तर काय झालं? आम्ही नाही काय कष्ट करत साऱ्या कुटुंबाच्या पोषणासाठी. अरे हो ना, पण दोघं एकमेकांचे आभार माना ना, मुलं पण आभार मानायला लागतील. सारं कुटुंबच त्या एका चांगल्या भावनेमध्ये गुरफटून जाईल, आनंद निर्माण होईल. कुठून बाहेरून येणार नाही आहे, आपल्यालाच आतून बाहेर काढायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलांच्या मनात हे भाव रुजवायचे असतील तर ते मुलं पालकांच्या वर्तनातून हे सहजपणे शिकतात. म्हणून आपली जबाबदारी आहे की चांगलं वागणं काय असतं याचा आदर्श वस्तुपाठ आपण मुलांसमोर घालून द्यायचं. कारण आपण परवा डॉक्टरांनी सांगितलं होतं, नाही काल शिंगाळे सरांनी सांगितलं, तुमची मुलं ही तुमच्या घरातील CCTV कॅमेरे आहेत. ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात, निरीक्षण करतात तुमचं, आणि तुम्ही कसे वागता ते तुमच्यापासून शिकत असतात. मग मुलांमध्ये दुर्गुण येत असतील तर
ते कुठून येतात आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि ते न येता चांगले गुण त्याच्यात आले पाहिजे हे जर वाटते तर चांगले गुण त्याच्या आसपास बिखरवून द्या, पसरवून द्या. तो बघेल, तो अनुकरण करेल. त्याचं मुलं अनुकरण प्रिय असतात असं आपण म्हणतो. मग त्यांना अनुकरण करण्यासाठी सामग्री उपलब्ध करून द्या. ते अनुकरण करतील. चांगली सामग्री दिली तर चांगलं अनुकरण करतील, वाईट सामग्री दिली तर वाईट अनुकरण करतील. दोष मुलांचा नाही, त्याच्या संगोपनाचा दोष आहे. पण दोष स्वीकारायला आपण लवकर तयार होत नाही. मोठी माणसं, मी सांगेल तसं कर, तुला जास्त काय समजते. म्हणजे लहान मुलं आहे म्हणून त्याला समजत नाही काय भावना, विचार, मन, बुद्धी त्याला पण आहे ना, पण आपण तो विचारच करत नाही. असं जर कोणी करत असेल तर त्यावर चिंतन केलं पाहिजे. आता कृतज्ञता हे एक फक्त जीवनमूल्य नाही तर आपली ताकद आहे, पॉवर आहे. त्या कृतज्ञतेच्या शक्तीनं तुम्हाला जे मिळालं त्याचे कृतज्ञ झाले तर ते अधिकच मिळत राहते. आधीच आपण तो निसर्ग नियम पाहिला. कृतज्ञतेची भावना ही नात्यांची वीण पक्की करणारी आणि आपल्याला मी पलीकडचं विश्व दाखवणारी. कृतज्ञता तुम्हाला स्वच्या पलीकडे नेते, मीच्या पलीकडे नेते, म्हणजे अहंकाराच्या पलीकडे नेते आणि स्वची ओळख करून देते. म्हणजे मीचे दोन प्रकार आहेत, एक असली मी आणि दुसरा नकली मी. असलीमय और नकलीमय. नकलीमय म्हणजे आपलं शरीर आणि त्या शरीरामध्ये आपण जे म्हणतो हे माझं, हे माझं, हे माझं, मला हे हवं, ते हवं, ते भौतिक वस्तूंच्या बाबतीत हे अभिव्यक्त. हा माझा हात आहे, माझा हात म्हणजे मी आहे का? नाही, माझ्या शरीराचा तो भाग आहे. माझं शरीर, माझं म्हणजे कुणाचं? आतमध्ये जे चैतन्य शक्ती असेल त्याचं. त्याला आपण ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, जे काय म्हणा. मग कसं जगलं पाहिजे? ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर. कबीर महाराज म्हणायचे, कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर. सद्गुणांची अभिव्यक्ती होत गेली तर कुणाची दोस्तीही नको आणि वैरही नको. म्हणजे त्या दोन्ही मधला बॅलन्स असला पाहिजे, म्हणजे आसक्ती नाही राहणार. मुलं आजकाल भावनिक दृष्ट्या शुष्क व्हायला लागले असा एक आरोप आहे. मुलं ऐकतच नाही. लॅक ऑफ इमोशनल कोशनचा अभाव त्यांच्यामध्ये. मग हा आयक्यू जो आहे त्यांचा, आता शाळांमधून अभ्यासक्रमातून त्यांचा आयक्यू म्हणजे बुद्धी आणि स्मरण शक्ती या दोन गोष्टींचा भरपूर वापर केला जातो. परंतु त्याच्या सोबत त्याचा भावनिक बुद्ध्यांक आणि सामाजिक बुद्ध्यांक हा सुद्धा वाढणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टींचे प्रयत्न शालेय शिक्षणातून होत असतात. इनोव्हेटिव्ह वृत्ती मुलांची बनली पाहिजे. नवीन नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. कुटुंबियांच्या अपेक्षांच्या विपरीत मुलांच्या काही अपेक्षा असतात. त्यातून संघर्ष, क्रोध, तिरस्कार, नकारात्मक वर्तणूक निर्माण होते. परवा डॉक्टर त्याबद्दल बोलले, मी फार बोलणार नाही त्याच्यावर. पण ह्याकरिता काय गरज आहे? पालकांनी मुलांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांची अवस्था, सिच्युएशन, स्थिती समजून घेतली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत ते आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि ही समज आपल्याला आपल्यात विकसित करायची आहे, तेव्हा त्यांच्यात होईल. मुलांच्या चुका होतात.
मग त्या मुलांच्या चुकासाठी काल सरांनी सांगितलं की देठ टोले, तसं काहीच होणार नाही. त्यांनी त्या चुका दुरुस्त होणारच नाही. मग त्या चुका पालकांनी स्वीकारल्या पाहिजे. जसं आहे तसं आपलं मूल स्वीकारा. कसं पाहिजे तसं बनवण्यासाठी प्रयत्न करा. हे एवढं आपल्या हाती आहे, ते आपण करू शकतो. कसं करायचं? संशोधन करा, शोध घ्या, सापडेल. प्रत्येक मुलामध्ये मूळचं बेसिक त्याच्या अंतरंगात चांगुलपण असते, देवपण असते. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हे या कार्ट सुधारणेच नाही, त्याच्या समोरच म्हणतो आपण की हे सुधारणेच नाही, काही करा. म्हणजे आपला विश्वास नाही त्याच्यातल्या चांगुलपणावरती. मग त्याच्यातल्या चांगुलपणावरती आपला विश्वास असला तर त्या विश्वासाच्या बळावर आपण आपल्या मुलाला जो दुर्गुण असेल तो दूर करून चांगुलपणा त्याचं रोपण करू शकतो. चांगुलपणा त्याच्या मनात, हृदयात रुजवू शकतो आणि एक सच्चरित्र, हुशार, मेधावान, सजग, जागरूक नागरिक निर्माण होऊ शकतो. बरेचदा असं असते मुलं बोलतच नाही, घुमे घुमे राहतात. याचं कारण त्यांच्या मनामध्ये ज्या भावना साठलेल्या असतात, कुठल्या तरी गलत किंवा सही दोन्ही प्रकारच्या असतात. चुकीचे इम्प्रेशन्स परिसरातून आलेले, समाजातून आलेले, शाळेतून आलेले, घरातून आलेले, ठिकठिकाणून आलेले ते इम्प्रेशन्स त्याच्या मनावर असतात आणि त्याला अभिव्यक्ती देऊ शकत नाही. त्याची वाट मोकळी होत नाही. मग तुंबलेल्या गटारासारखं त्याचं मन, आणि मग तो एकलकोंडा होतो. खूप सातत्यानं मार दिल्याने मुलं तशीच एकलकोंडी होतात. मग यासाठी मुलांच्या मनातील भावनांचं विरेचन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनेही आपण तो विचार केला पाहिजे. मुलांच्या मनातल्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. प्रेमानं तिच्याशी बसा, तिच्याशी बोला, तिच्या पाठीवून हात फिरवा. आज काय शिकला? काल सरांनी सांगितलं हा मुद्दा की बा पोरांशी प्रेमानं बसून बोला, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्याला सांगा, तू मला सांग काय अडचण आहे, आपण त्या अडचणीवर मार्ग काढू. आश्वस्त करा त्याला, म्हणजे तो मुलगा बोलायला लागेल, मोकळा होईल. आणि मोकळा झाला की त्याचा विकासाचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. हे सोल्युशन आहे, आपल्याच हातात आहे. आपल्याला ते सोल्युशन त्याच्यावर काढता येऊ शकते. मुलांना कठोर परिश्रमावर त्यांची श्रद्धा असली पाहिजे, हे बिंबवलं पाहिजे त्यांच्या मनावर. कुटुंबाची भूमिका काय पाहिजे? मुलांमध्ये स्वयंशिस्त, कठोर परिश्रम, सहकार्याची भावना, समर्पण. जे काय काम तुम्ही करता, अभ्यास करत असाल, शाळेत असाल तर शाळेशी आपल्या अभ्यासाचे पूर्णपणे समर्पण भावना असली पाहिजे, एकरूप होण्याची भावना असली पाहिजे. मग समजत नाही, लक्षात राहत नाही, हा प्रॉब्लेमच नाही आहे. समर्पण नसणे हे अभ्यासातील अपयशाचं कारण आहे मित्रांनो. मग काय पाहिजे? पूर्ण समर्पण आपलं आपल्या कार्याप्रती, कामाप्रती असलं पाहिजे. मग बरेचदा तुम्हाला आम्ही शिकवतो, बेल होते आम्हाला ऐकूच येत नाही. 5 मिनिटं वरती होतात, दुसऱ्या विषयाचे शिक्षक येऊन उभे राहतात. काय कारण आहे? आपण तुमच्याशीच बोलण्यामध्ये आम्ही व्यस्त असतो. त्या बेलचं भानच राहत नाही, बेल ऐकायलाच येत नाही. कारण मन तुमचं जो विषय तुम्हाला सांगत असतात त्याच विषयामध्ये गुंतलेला असतं. तुम्हाला ते कसं अधिकाधिक कळेल यासाठीच्या प्रयत्नात तो शिक्षक असतो, तो समर्पित असतो. म्हणून कधी कधी त्याला बेल ऐकायला येते. तसं समर्पण आपलं आपल्या अभ्यासात पाहिजे. घरात कोणी टीव्ही पाहत असेल, आपण वेगळ्या कोपऱ्यात जाऊन आपलं समर्पणानं अभ्यास करू शकता. मला हे नाही, मला ते नाही, स्पेशल रूम नाही, टेबल नाही, खुर्ची नाही, म्हणून माझा अभ्यास होणार नाही, मी करणारच नाही. नाही करणार तर दोष कुणाचा? नुकसान कुणाचं? तुमचं काय? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. पहिलं असतं की भावना तुमची, समर्पण भावना आहे काय? माझ्या अभ्यासाप्रती मी समर्पित आहे काय? माझं काही निश्चित ध्येय ठरलं आहे काय? मला काय साध्य करायचं? ते साध्य करायचं पक्क ठरलं असेल तर मी कोणत्याही परिस्थितीत ते साध्य करतो. विपरीत परिस्थितीतून उज्ज्वल यश मिळवलेले कितीतरी लोक आहेत, आपल्या आसपास आहेत, देशात आहेत, समाजात आहेत, महाराष्ट्रात आहेत, तुमच्या गावात आहेत.
मग परिस्थितीला दोष देऊ नका, आहे त्यातून कसा मार्ग काढायचा याचं चिंतन करा. नसला सुचत तर मार्गदर्शन मागा तुमच्या शिक्षकाचं. इतर कोणी जाणकार असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या. पण कंप्लेंट करून काही होणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून होणार नाही. आता एक शेवटचा मुद्दा, शाळेतलं शिक्षण आणि कोचिंग क्लास मधलं शिक्षण. आजकाल कोचिंग कल्चर खूप फोफावली आहे आणि त्याचा परिणाम शाळांची संख्या रोडावण्यावर, मोठ्या हायफाय कॉन्व्हेंट्स गावागावातून आता व्हायला लागले, त्याचं आक्रमण, पैशाचा खेळ सगळा. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, अगदी अकोला अमरावती सारख्या ठिकाणी सुद्धा प्रायमरी मध्ये पोरांना घालायला लाख सव्वा लाख रुपये फी भरावं लागते. मुंबईमध्ये सरांनी सांगितलं की 2,10,000 रुपये फी प्रायमरी शाळेची. अशा काही शाळा आहेत. मग शिक्षणासाठी हे लाख गरजेचे आहेत का प्रायमरी पोराला शिकवायसाठी? आपल्या इथे तेच काम त्याच्या 100 पट कमी पैशात होते. इच्छाशक्ती पाहिजे, आपण समाजाचं काही देणं लागतं ही भावना पाहिजे, तर ते शक्य होते. मित्र, शाळेत का शिकायचं आणि कोचिंग क्लास आणि शाळेत फरक काय आहे एवढा सांगतो आणि मी थांबतो. शाळा जी आहे हे स्कूल लर्निंग, शालेय शिक्षण, हे मुलाला एक मानव संसाधन म्हणून घडवते. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर. आपली शाळा काय आहे? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर, मानवी संसाधन विकास केंद्र आहे. ऍटलिस्ट असायला पाहिजे. सगळ्याच शाळा तशा असतील असं म्हणता येणार नाही, पण शाळा म्हणजे पारंपरिक तुम्ही ज्या शाळेतून शिकला, जिल्हा परिषदची असेल, नगर परिषदची असेल, गावातली असेल, स्थानिक संस्थेची असेल, तर ती शाळा म्हणजे मानव विकास संसाधन केंद्र आहे. तिथे तुम्हाला माहिती दिली जाते, त्या माहितीचं ऍप्लिकेशन ते प्रत्यक्ष वापरण्यात आणली जाते, प्रयोगातून शिकवलं जाते. त्या तुम्ही प्रत्यक्ष ऍप्लिकेट म्हणजे मिळवलेली माहिती, शिकलेलं तत्व जेव्हा तुम्ही अप्लाय करता तुमच्या जीवनात, तुमच्या परिसरात, तुमच्या प्रॅक्टिकल हॉलमध्ये, तेव्हा त्यातून तुम्हाला नॉलेज प्राप्त होते. म्हणजे पहिले तुम्ही तत्व शिकता, मग त्याचं प्रॅक्टिकल करता आणि मग त्या प्रॅक्टिकल मधून तुम्हाला ठळक माहिती मिळते, ज्ञान मिळते की कॉन्फिडन्स होतं, हो असं केलं तर असं होते, झालं निश्चित. अमुक 2 पदार्थ या प्रमाणात टाकले, त्याच्यामध्ये अमुक ऍसिड टाकलं की अमुक वायू मिळतो, मिळणार. मग ते ज्ञान त्याचं पक्क होते. त्याच्यात जे थिअरी तो शिकतो ना, ती ते प्रॅक्टिस मध्ये पक्की होते. मग आता काही तत्व आपण शिकतो की जे प्रयोगशाळेत नाही शिकतायत, ते जीवनाच्या प्रयोगशाळेतून आपल्याला अप्लाय करून शिकायचे असतात. चांगुलपणा हा गुण आहे, चोरी करू नये, खोटं बोलू नये हा गुण आहे. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण अप्लाय करून तो त्याचे फायदे घेऊ शकतो. हे करायचं आहे. आणि शेवटी ज्ञान मिळाल्यानंतर, ज्याला ज्ञान मिळालं, अनुभवातून मिळालं, त्याचं रूपांतर त्याच्या चांगल्या बिहेवियर मध्ये होते. गुड रिझल्ट, गुड बिहेवियर, त्यातून चांगली वर्तणूक आणि चांगला परिणाम आपल्याला प्राप्त करता येतो. शैक्षणिक परिणाम आणि आपल्या जीवनावरचा सुद्धा चांगला परिणाम त्यातून घडून येऊ शकतो. शाळा म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. मग शाळेचा हा जो सोशल एलिमेंट आहे, सामाजिक घटक आहे शाळांचा. शाळा समाजाचे प्रतिबिंब आहे. शाळेमध्ये अनेक जाती, धर्म, पंथाचे, गरीब, श्रीमंत सगळ्या प्रकारची मुलं असतात आणि सगळे गुण्यागोविंदांना राहतात. काही कोणाच्या मध्ये जातीयता नसते, कोणात काही वाद नसतात, काहीच नसतात. प्रेमाने एकमेकाशी बसून आपण सगळं शिकत असतो. जात धर्म येते फक्त कुठल्याही कार्यालयातून काही सुविधा मिळवायची असेल तर तुम्हाला कुठलं तरी सर्टिफिकेट द्यावं लागते आणि तिथेच तुम्हाला जातीचा उल्लेख आवश्यक ठरतो. अन्यथा दैनंदिन जीवनात तुम्ही आम्ही जगतो, गावात राहतो, आपल्याला कुठं जातीचा संबंध येतो. मग शाळा ही समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे आहे ते शाळेत आलेली सगळी मुलं समाजातल्या कुटुंबांमधूनच आलेली असतात. समाजातल्या कुटुंबातून विविध विचार, विविध कृती, विविध भावभावना घेऊन ते आलेले असतात. त्या चांगल्या असतील, वाईटही असतील. त्या वाईट वजा करण्याचं काम शाळा करते, चांगलं वाढवण्याचं काम शाळा करते.
हा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शाळा हा एक महत्वाचा घटक आहे. शाळेमध्ये मुलाचा सांस्कृतिक विकास होतो. सांस्कृतिक विकास होतो म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स तो शिकतो, मग तो वक्तृत्व कला शिकतो, इलोक्युशन, ड्रॉइंग शिकतो, पेंटिंग शिकतो, म्युझिक शिकतो, सिंगिंग शिकतो, गाणं ऍक्टिंग शिकतो, नृत्य करणं शिकतो. म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास शाळेमध्ये होतो. खेळ स्पर्धा असतात, त्याचा शारीरिक विकास, त्याच्याबद्दल आता सर बोलताय तुमच्याशी. म्हणजे हे शाळा हे इतकं सगळं काही तुम्हाला देते. कोचिंग क्लास काय देते, आता जेवढे आहे. कोचिंग क्लास काय असते? कोचिंग क्लास म्हणजे रेस कोर्स. तुम्ही पाहिलं मुंबईला एक रेस कोर्स आहे, ज्याच्यावर घोड्यांच्या शर्यती होतात आणि लोक त्याच्यावर जुगारानं पैसे लावत असतात. मग कोट्याला असं रेस कोर्स आहे, अकोल्याला असं रेस कोर्स आहे, नांदेडला असं रेस कोर्स आहे, औरंगाबादला असेल, प्रत्येक शहरांमध्ये. या रेस कोर्स मध्ये आपण आपले घोडे लावत असतो, लाख 2-2 लाख रुपये फी, वर्षाची फी देऊन. मग त्याला NIT नीट परीक्षा पास करायची असते, त्याला CET पास करायची असते, IIII काय असते ती परीक्षा पास करायची असते. हे सगळं स्पर्धा परीक्षा त्याला जगायचं असतं. ते क्रॅक करायसाठी त्याला मग हे कोचिंग क्लासची वाट का धरावी लागते. मग शाळेतून या पद्धतीने जर तुम्ही नियमाने प्रामाणिक अभ्यास करत गेला तर मग कोचिंग क्लासची गरज कुठं राहते. पण आपण ती बनवून टाकलं की त्याच्याशिवाय विकासच नाही. त्याला पर्याय काही शोधता येईल काय, या बाबतीत आम्ही चिंतन करून राहिलो आहे. त्याच्यावर काही पर्याय शोधायचा प्रयत्न आम्ही लवकरच करण्याचा प्रयत्न करू. यश देणं न देणं परमेश्वराच्या हाती आहे, पण असा एक प्रयत्न करायचा विचार आहे. मग या कोचिंग क्लासमध्ये काय असतं, हे एक्झाम ओरिएंटेशन, फक्त परीक्षेत पेपर कसा सोडवायचा आणि जास्त मार्क कसं घ्यायची एवढी एकच गोष्ट तिथे शिकवली जाते. नंतर कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, त्याच्यातही प्रचंड गळाकाटू स्पर्धा आहे. एम टू फेल द चाइल्ड विथ एक्झाम ओरिएंटेड, परीक्षेपुरतच ज्ञान त्याला देणे. म्हणजे तो शास्त्र विषय शिकत असताना त्याला शास्त्राचं डिटेल नाही, परीक्षेत काय येईल आणि ते कसं व्यवस्थित सोडवता येईल, पैकीच्या पैकी कधी कधी एवढंच फक्त पाहायचं. शास्त्र आत्मसात करणे आणि पैकीचे पैकी गुणगणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. कालही त्याची चर्चा झाली होती. मनी माइंडेडनेस आहे, पैशाभोवती केंद्रित एक स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे पॅरलल त्याच्यामध्ये, आणि पालकांचं शोषण करणारी ती व्यवस्था आहे. यावर्षीची बातमी आहे की कोट्याला यावर्षी 27 विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये आत्महत्या केल्या, सहन न होऊन कुचंबना झालेली. ड्राय एज्युकेशन असते. याच्या उलट शाळेतलं आपण पाहिलं, अनेक गोष्टी शाळेतून भेटत आणि तुमचं एज्युकेशन शाळेचं एक सुसह्य, चांगलं आणि एक चांगलं चारित्र्य संपन्न, यशस्वी, सजग विद्यार्थी तयार करण्याचा आहे. बोलण्याच्या आता मी इथे थांबतो आहे. KG पाटील सरांच्या संदेश आला आहे. आता बोलायचं होतं पण आपण वेळेच्या अभावी आधीच कट केला. 2 दिवसाचा, एका दिवसाचा आपण कार्यक्रम घेतलाय आणि शांततेने आपण ऐकून घेतलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर्वांचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. यानंतर दुसऱ्या सत्राचा प्रारंभ करण्यासाठी बोलवत आहे संचालक व माजी प्राचार्य श्री PP खर्चे सर यांना. यांचा विषय आहे शारीरिक व मानसिक आरोग्य. कृपया त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. प्रतिसाद नाही, नमस्कार मी केला तर तुम्ही तरी करा.